छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एकेरीत उच्चार झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट आहे. महाराजांना विनोदाचा भाग बनवल्यामुळे संतापाची लाट आहे. असं असताना आपल्यातलीच काही मंडळी या संतापलेल्या शिलेदारांना, मावळ्यांना विनोदाने घ्यायला लागलेत. त्यांना अक्कल शिकवू पाहत आहेत. ती म्हणजे अशी की अरे यात काय, मला मी ज्याचा आदर करतो, ज्यांचा रिस्पेक्ट करतो, त्या सगळ्यांना मी एकेरीतच बोलतो. बघ ना, म्हणजे सगळे लेखक, जे थोर लेखक आहेत त्यांना मी एकेरीत बोलतो. मग ते आमचे तुकाराम असू देत, ज्ञानेश्वर असू देत, सगळ्यांना आम्ही एकेरीत बोलतो. त्यात काय, अरे आम्ही सर्व खेळाडूंना एकेरीत बोलतो. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, त्यात काय, अरे आम्ही सगळ्या हिरोंना एकेरीत बोलतो. पडद्यावरती काम करणाऱ्या अभिनेत्यांना, नटमंडळींना, सगळ्यांना आम्ही एकेरीत बोलतो. आमचा हक्क आहे, आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. एकेरीत बोलण्याने कुणाचा आदर कमी होतो का? रिस्पेक्ट कमी होतो का? मित्रांनो, हे जे तुम्ही लॉजिक सांगताय ना, त्याला माझं उत्तर आहे या व्हिडिओतून. ही तमाम सर्व लेखक मंडळी, सर्व खेळाडू मंडळी, सगळी अभिनेते, नटमंडळी, क्रिएटिव्ह लोक, सगळी थोर चित्रकार वगैरे जे कोणी आहेत, ते सगळ्यांचा रिस्पेक्ट आपापल्या जागेवर ठेवून मला असं तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, की ही सगळी मिंदी आहेत. ही सगळी मंडळी मिंदी आहेत प्रेक्षकांची, मायबाप प्रेक्षकांची, मायबाप रसिकांची, तुमच्या आमच्यासारख्या प्रेक्षकांची, वाचकांची. ही मिंदीच आहेत एका अर्थाने. म्हणजे मला हेटाळणी करून बोलायचं नाही आहे हे वाक्य. मला सांगायचं काय आहे, मला मुद्दा जो मांडायचा आहे तो असा आहे की प्रेक्षक आणि वाचक याच्यावरतीच या सर्वांचं ग्लॅमर टिकून आहे. ही मंडळी नैसर्गिकरित्या श्रेष्ठ आहेत, सर्व गुणसंपन्न आहेत, त्यांची क्रिएटिव्हिटी ग्रेट आहे, अजरामर आहे. हे सगळा भाग एका बाजूला ठेवूया. तरीसुद्धा वाचकांमुळे, प्रेक्षकांमुळे या मंडळींचं महत्त्व टिकून आहे. मग जेव्हा असं आहे ना, जेव्हा तुम्ही मायबाप प्रेक्षक, मायबाप रसिक, मायबाप वाचक असं म्हणता ना, तेव्हा तो मायबाप तुम्हाला अरे तुरे करतो, एकेरी करतो, ते खपून घ्यायला लागतं. त्याला काही फरक पडत नाही. त्याने काही आदर कमी झाला वगैरेची भावना नाही आहे. तो प्रेक्षकांकडे, वाचकांकडे सहज एक अधिकार आला की त्या अर्थाने तुम्ही एकेरीत बोलता हो. त्याबद्दल कोणाचं काय म्हणणं आहे? अजून कुणाला एकेरीत बोलतो आपण? मग त्याच्यावर म्हणायचं असतं की आम्ही तमाम संत मंडळींना एकेरीत बोलतो. तुकोबा, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखा, आम्ही सगळ्यांना एकेरीत बोलतो. अहो आम्ही आमच्या आईला एकेरीत बोलतो. काही जण बापालाही एकेरीत बोलतात. हो आम्ही देवालाही एकेरीत बोलतो. त्याने आमचं प्रेम कमी होतं का? त्यामुळे आदर कमी होतो का? रिस्पेक्ट कमी होतो का? आम्ही आमच्या गुरुला एकेरीत बोलतो. त्याने काय फरक पडतो? अगदी बरोबर आहे. पण इथे या मंडळींचा संपूर्ण रिस्पेक्ट ठेवून मला जे काही मुद्दा मांडायचा आहे तो मी स्वच्छपणे तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या आईला एकेरीत हाक मारता, गुरुला एकेरीत हाक मारता, तुमच्या देवाला एकेरीत हाक मारता, तुमच्या संत मंडळींना एकेरीत हाक मारता. हरकतच नाही. कुणाला एकेरीत हाक मारायचा हा मगाशी म्हणाल्याप्रमाणेच तुमच्या संस्काराचा भाग आहे. पण ही मंडळीसुद्धा, ही जी यादी आपण म्हणतोय ती सुद्धा टू वे आहे. म्हणजे ती माझ्यावर पण डिपेंड आहे. म्हणजे कशी की संत मंडळींना मी मानतो ना, त्यांचे ओव्या, त्यांचे अभंग वाचतो, गातो, मी मानतो त्यांना. गुरु मी करतो, देव मी मानतो, देवाची पूजा मी करतो, देवाचं नामस्मरण मी करतो. हे टू आहे. आईसुद्धा मी जन्माला आल्यामुळे ती आई झाली. त्यामुळे काही हलकटांना या सगळ्या यादीमध्ये, आता जे मी म्हणालो त्याप्रमाणे गुरु म्हणा, संत मंडळी म्हणा, किंवा
आई म्हणा, बाप म्हणा, देव म्हणा, यांनाही अरेतुरे करण्यामध्ये त्यांचा रिस्पेक्ट या लोकांचा कमी होत नाही. हे लॉजिक मान्य आहे आणि हे लॉजिक यासाठी मान्य आहे कारण हे पण टू वे आहे. हे माझ्यामुळे आहे. मी गुरु केला, मी देव मानतो, माझ्यामुळे आई झाली, माझ्यामुळे बाप झाला, मी देवाला देव म्हणतोय, म्हणजे मी पण आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी अरेतुरे करू शकतो. पण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज त्या स्फुल्लिंगाचं नाव आहे की ज्यांच्यामुळे आपण आहोत. मान्य आहे मित्रांनो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या, अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्याचा अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल. आणि हे मीच नाही, अनेकांनी अनेक वेळा सांगून ठेवलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आम्ही नसतो, हा महाराष्ट्र नसता. हे टू वे नाही आहे, हे टू वे नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज माझ्यामुळे नाही आहेत. ते स्फुल्लिंग, ते तेजोमय, ते तेज, ते स्वयंभू छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे त्यांच्या त्या आत्म्यामुळे, त्यांच्या कर्मामुळे, त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या विचारांमुळे. हे मी नाही केलं, यात माझा कोणताही हात नाही. उलट छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मी आहे. आणि असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उच्चार करण्याची लायकी मला कुणीही दिलेली नाही, ती माझी पात्रता नाही. आणि मंडळी, या महाराष्ट्रात राहायचं, हा उच्चार बोलूच नका, हे चुकीचं वाक्य आहे. जिथे जिथे या जगामध्ये जिथे जिथे कुणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरेल, त्या त्या ठिकाणी, त्या त्या वेळेला, त्या त्या पद्धतीने आणि त्या त्या वकुबाप्रमाणे, ताकदीप्रमाणे आपण विरोध करायला हवा. हा फक्त महाराष्ट्रापुरता नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचं स्फुल्लिंग नाही आहे, ते महाराष्ट्राचं तेजोवलय नाही आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याकडे लक्ष दिलं तर काय जाणवतं? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले तेव्हा त्यांना माहीत होतं की जर मी आता इथे नाकारलं उभं राहण्यासाठी, या सरदारांच्या मालिकेमध्ये, या रांगेमध्ये नाकारलं उभं राहायचं तर माझी मुंडी छाटली जाऊ शकते, मी मरू शकतो. तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी, मी सरदारांच्या रांगेत उभा राहणार नाही, मी ही एक राजा आहे, मला राजासारखी वागणूक मिळाली पाहिजे, यासाठी का त्यांनी विरोध केला औरंगजेबाचा? जेव्हा त्यांना माहीत होतं की मी मरेन या ठिकाणी, आणि तशी स्थिती होती. तर त्याचं कारण आहे की ज्या महाराष्ट्राला, ज्या दीनदलित, पददलित, बहुजन समाजाला मी गुलामीतून बाहेर काढलं आहे, त्या बाहेर काढण्यामधलं सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे, सर्वश्रेष्ठ गुण आहे स्वाभिमान. जर मी या रांगेमध्ये माझ्या जीवाचं बरं वाईट होईल म्हणून जर उभा राहिलो या रांगेत, तर माझ्या चरित्रातून लोक स्वाभिमान शिकतील कसा? हा एकमेव विचार आहे की ज्यांना मी जागं केलं आहे त्यांचा स्वाभिमान टिकून ठेवायचा असेल तर या मरणाच्या घडीतसुद्धा मी ठणकावून सांगितलं पाहिजे की मी राजा आहे, मी महाराष्ट्र मुलखाचा राजा आहे. आणि त्याच कारणामुळे औरंगजेबाला त्या संपूर्ण भयान परिस्थितीमध्ये महाराजांनी विरोध केला होता. स्वाभिमान. आम्ही काय शिकतो जीवनचरित्रातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या? की गुलामीतनं बाहेर या, स्वाभिमान कायम ठेवून. आणि असं असताना छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हे आम्हाला शिकवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरत असताना, त्यांना एकेरीत बोललं जात असताना, हीन पद्धतीने त्यांना टोकलं जात असताना आम्ही गप्प बसायचं. किंवा काय फरक पडतो? महाराजांचा आदर तर आहे. उपकार करू नका महाराजांवर आदर करून, कारण तुम्ही जन्माला आलाय ना, त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे ते 50 वर्षाचं कालखंड आहे. कारण मित्रांनो लक्षात ठेवा,
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वर्गवास झाल्यानंतर सुद्धा कित्येक वर्ष पुढे औरंगजेब जगलाय. हा क्रूर कर्मा राजा या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासानंतर सुद्धा अनेक वर्ष जगला आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जर 50 वर्षाचा तो कालखंडच नसता तर काय परिस्थिती असती या महाराष्ट्राची, या देशाची, याचा क्षणभर विचार करा. आणि मग तुम्ही महाराजांना आदर देताय का? तुम्ही तुमच्या आदराचे मिंदे आहेत का छत्रपती शिवाजी महाराज? याचा विचार करा. तुम्ही ज्यांची उदाहरणं देताय ना, सगळे लेखक मंडळी, सर्व क्रिकेटर, सगळे अभिनेते, सर्व मोठी उद्योगपती, त्यांना पण आम्ही एकेरीत बोलतो. अरे बोलू शकता तुम्ही त्यांना एकेरीत, तुमचा तो संस्कार आहे. तुम्ही त्यांना एकेरीत बोलू शकता. का माहिती आहे का? कारण तुम्ही त्यांना मानताय म्हणून ते आहेत एका अर्थाने. या सर्व मंडळींचा सर्व आदर ठेवून मी बोलतोय की मायबाप प्रेक्षक, मायबाप वाचक, मायबाप दर्दी मंडळी यांच्यामुळे हे टिकून आहेत. मग तुम्ही त्यांना एकेरीत बोलू शकता. हो, बोला ना, काय फरक पडतो. पण छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यामुळे नाही आहेत, माझ्यामुळे नाही आहेत. मी जन्माला नसतो आलो ना तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फुल्लिंग वर्षानुवर्ष, लाखो, हजारो, करोडो वर्ष टिकूनच राहिलं असतं. आणि कुठलाही गुलाम, कुठलाही थर्ड क्लास माणूस महाराजांचं चरित्र वाचतो तेव्हा त्याचं स्फुल्लिंग जागं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नुसत्या उच्चाराने डोकं जाग्यावर येतं, भानावर येतं. असं ते स्फुल्लिंग आहे, असं ते तेज आहे, असं ते स्वयंभू आहे व्यक्तिमत्व. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज एका बाजूला, सर्व लेखक मंडळी एका बाजूला, सर्व अभिनेते मंडळी एका बाजूला, सर्व मानाची माणसं एका बाजूला, देव एका बाजूला, गुरु एका बाजूला, छत्रपती शिवाजी महाराज एका बाजूला. तेव्हा महाराजांचा उच्चार एकेरीत नाही करायचा. आम्ही तो खपवून नाही घेणार. हे एक. आता तमाम मंडळीनं जे चिडलेत त्यांना माझं सांगणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जो कोणी अपशब्द वापरतो त्याला मारणं, ठोकणं, त्याचे वाभाडे काढणं हे करत असताना आम्ही हिंदीत का बोलतोय? नका हिंदीत बोलू. ते हिंदी भाषिक असतील तर त्यांना हिंदीत समजवायची गरज नाही. त्यांना पडू दे. आणि पडल्यावर त्यांना दुसऱ्यांनी समजावून सांगू दे त्याला का पडली. जे बोलायचं ते मराठीत बोला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात कोणतीही चळवळ करताना, या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीची चळवळ करताना महाराजांच्या नावाची, ती मराठीत असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आदर आहे मला. स्टुडिओ तोडताना, तो ज्या स्टुडिओमध्ये हे हलकटपणा झाला, तो स्टुडिओ तोडताना जे लगेचच्या लगेच जाऊन स्टुडिओ तोडला त्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. पण हिंदी भाषेत नाही बोलायला पाहिजे होतं त्या मंडळींबरोबर. तिथे मराठीतच बोलायला पाहिजे. माफ करा मी हे बोलतोय, पण पुढच्या वेळेपासून हे होता कामा नये. सगळ्यांनी मराठीत या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट की महाराज हा विनोदाचा भाग. तुम्हाला तो विनोद कळला नाही असंही काही बरं म्हणतं. ते कुठे काय म्हणालेत महाराजांबद्दल, अपशब्द नाही वापरले. अरे सोडा ना मित्रांनो. महाराज हा विनोदाचा भाग असूच शकत नाही. असावा तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा उच्चार विनोदामध्ये कोणताही केलाच जाता कामा नये. आणि जसं मी मगाशी म्हणालो, हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक पातळीवरचं व्यक्तिमत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती प्रेम करणारी मंडळी फक्त मराठी समाजातली नाही आहेत, मराठा नाही आहेत फक्त, तर ती मुसलमानही आहेत, 18 पगड जाती जमातीची लोक आहेत. आणि जगात अनेक मंडळी आहेत जी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतात, महाराजांचा आदर करतात. तेव्हा मंडळी भावनेच्या भरामध्ये अशा पद्धतीचं वाक्यही आपल्याकडनं जाता कामा नये की महाराष्ट्रात बोलायचं नाही. नाही, कुठेच बोलायचं नाही. आणि ते आम्ही सहन नाही करणार.
दुसरं, आपलं अस्तित्व महाराजांमुळे आहे. मगाशी जी मी यादी म्हणालो, आई, बाप, गुरु, देव, संत मंडळी, लेखक मंडळी, क्रिकेटर, सगळी 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 एका अर्थाने आपण म्हणतो आहोत म्हणून आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आमचं अस्तित्व टिकून आहे. तेव्हा जर कुणी माफी मागताना असं वाक्य वापरत असेल की तुमच्या भावना दुखावल्या म्हणून मी माफी मागतोय, तर ती माफी सहन करू नका, ती मान्य करू नका. कारण हे सगळं भावना दुखावल्यामुळे नाही होत आहे, आमचं अस्तित्व दुखावत आहे. आमचं अस्तित्व दुखावत आहे जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवरती ओरखडा मारायचा प्रयत्न करता. तेव्हा हा खेळ भावनेचा नाही आहे, आमच्या अस्तित्वाचा आहे. आणि आमच्या अस्तित्वाला कोणीही आव्हान देऊ नाही शकत. तेव्हा होशियार, निगा रखो, बा अदब बा मुलाहिजा, कुणालाही सहन केलं जाणार नाही. तुम्ही असाल थोर मंडळी, तुम्ही असाल जाणकार मंडळी, तुम्ही असाल तज्ज्ञ मंडळी, तुमच्या लायकीत राहा, तुमच्या पात्रतेत राहा. छत्रपती शिवाजी महाराज हा असा प्रांत आहे की ज्या प्रांतामध्ये कोणत्याही पद्धतीची विनोद, थट्टा, मस्करी आणि एकेरी सहन केली जाणार नाही. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.